नाही आहे, कसाही असू द्या नीटच सातच्या आत घरी. आता काही काही मूर्ख आहेत ते नवऱ्या घरात आल्या फ्रीजमधून खांब्या काढून द्या, त्या घ्या. अशा दोघी जणी बसले इथं. नाही, तुम्ही तुमच्या मुलांना सुनेच्या ताब्यात द्या, पोरगा नीटच होईल. कारण आज संपत्तीला किंमत नाही, संततीला किंमत आहे. आणि महिला म्हणतात तुम्ही आयुष्यात एक चूक केली, तुम्हाला राग येतो माझा इंद्रिकाचा, लोक लई शिवाय देते मला. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून आम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि तुमचा मुलगा म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. काय मध्ये तुमचं तुम्ही आयुष्यात हेच केलं महिला मंडळ. तुम्ही काय केलं माहिती का? सांगूनच टाकू का? सांगू का? पुढे जाऊ लई राग येईल सांगू का? शिव्या द्याल सांगू का? तुम्ही आयुष्यभर पोराची पोरीची बाजू घेतली आणि नवऱ्याची बाजू कायम घरात कमकुवत ठेवली. कायम तुम्ही त्याच्या कष्टाचा कधी विचार केला नाही, त्याच्या त्यागाचा कधी विचार केला नाही. तुम्ही डायरेक्ट पोराला बांधल्या, त्याचं ऐकू नको. नबाड बोलू नका, त्याचं ऐकू नको. त्याला काही कळत नाही. त्याला मी 9वी पासून पाहते, मी म्हणून त्याच्यापाशी थांबले, दुसरी थांबली नसती. ही गणना तुम्ही नवऱ्याशी केली. बोला तुमचं काय मत आहे? आज येथे ते निम्मे लोक आहेत कीर्तनात बसलेले, यांना कीर्तन संपल्यावर घरी जाऊ वाटत नाही. म्हणून ते पिऊन जातात. मरू द्या बुवा. नाही, तुम्ही माझा राग येईल, पण ही मी मांडलेली गोष्ट खरी का खोटे बोला. तुम्ही याला कमी लेखू नका. कधी नको. त्याग केला त्याने, नाही कष्ट केले, तुमचा संसार उभा केलाय. तुम्ही मुलाला आणि मुलीला फाजील लाड दिल्यामुळं तुम्ही नवऱ्याची इमेज घरात कमी केली. तुम्ही डायरेक्ट पोराला सांगता तुझ्या बापाचं ऐकू नको, तो असा आहे, कधीच बोलू नाही तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी पोरांच्या माहीत असतात, पण तुम्ही नवऱ्याला बरबाद करून पोरांची बाजू घेऊन कुटुंबाची दानाफान केली. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही आता एकही शब्द बोलणार नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. तुमची पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही? माहित नाही? नाही घ्या बरं माझी शपथ. माहित नाही तुम्हाला? माहित? तुमची पोरगी रविवारी शाळेत जाते तुम्हाला समजत नाही? मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? पोरगी कॉलेजमधून आल्यावर जेवतच नाही, तुला समजत नाही? मग कॉलेजला आणताना सुरू केलं का? पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. पाप केलं का त्यानं आयुष्यात? पाप केलं. मुलीनं बापाची इज्जत वाटेवर आणली तरी तुम्ही काही बोलायचं नाही. मुलगा दारू प्याला तुम्हाला माहित नाही? माहित नाही तुम्हाला? आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. सगळे पांघरून आईनं घातले सगळे. बोला तुमचं काय मत आहे? मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. तुम्हाला जेवढे मला शिवाय द्यायचे तेवढं द्या, पण खोटं असलं तर सांगा. दारू पितो पोरगा तुम्हाला माहित नाही? आज बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची मारली का तू आनंद गेला. अंकल नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आता तिसरी एक शब्द आहे तिला, ते आपण म्हणू नये, ते यांना बरोबर जमतं. यांचं जर दोघींचं भांडण झालं ना तर ती दुसरीला म्हणती मी काय तुझ्यासारखी हा कोलाटीन नाही. आणि दुसरीला जर म्हणलं ना ती बाई असं म्हणली त्या कोलाटणीचं काय ऐकते. आता ही कोलाटीन कोण आहे ऐका. हा जीव जन्माला आला तेव्हा ईश्वराचा अंश आहे. हे गीता म्हणते स्वतः ममय वशे, जीवाचा देव देवाचा अंश आहे जीव. आणि मुळात खरं सांगा जीव आनंदमयच आहे. आता हे गुंतलोय आपण त्याच्यामुळं. आता ही गंमत अशी झाली जिला धाक नाही, धोका नाही, कोणाचं ऐकत नाही, तिला आपण काय म्हणतो कोलाटीन. आणि ह्या गावात ती कोलाटीन जन्माला आली, याचा काही संबंध नाही तिचा. ती नंतर आली, तिचं नाव आहे माया. नाही ऐका बरं का, जीव जन्माला आला ना तेव्हा ती याच्यात नव्हती, ती नंतर आली का पहिली होती? तुम्हाला सुधारत मी काय म्हणतो. डोळे पहिले होते, कान पहिले होते, पाय पहिले होते, ही आली का पहिली होती? आली नंतर आली. आली तर आली, अख्ख्या गावाचा तमाशा करून मोकळा झाली. बरं आली आता आल्या होती काय म्हणते माहिती का, मला नवरा करायचा आहे. कोणाला? मायेला. कोलाटी नको शब्द नको. कोणाला? मायेला. कोणत्या गावात? करेक्ट, या गावात मला नवरा करायचा आहे. आली तर वरून. आणि महिला म्हणलं सुनाला आणि पोराला जर 5 वाजता गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना आणि पोरांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारीकडे सांगायला राहत्या. म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणते मी असले ना पोरांची काळजी. इथे गेलं दोघं जण स्कूटीवर मस्त आईस्क्रीम खात्यात. बरं दोघांना 2 कांड्या नाही घेते, बाकीचं तुमचं तुम्ही पहा. आणि ते नातू आहे ना, ते नातू आहे ना घरी आजीच्या नाकुडीत वाट घालते, केस वडीत आहे, बदल वडीत आहे, तरी ती आजी म्हणते काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी हू का. कुणामुळं? कुणामुळं? मायेमुळं. करेक्ट. आणि ती आली ह्या गावात आणि तिला करायचा नवरा. पण तिचं म्हणणं काय माहिती का, मला नवरा करायचा पण तो मायापोटी जन्माला आला पाहिजे. नवरा मी करणार पण तो नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. बरं आला, पोरं मला नाही झाली पाहिजे.
नाही, नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. खाजवा डोकं आता तुम्ही. नवरा मला मिळाला पाहिजे, तो माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे आणि मला पोरं नाही झाली पाहिजे. पती जन्मामध्ये उदारी त्या मायेनं याच्यात नवरा केला. त्या नवऱ्याचं नाव आहे का बरं का आता? त्या नवऱ्याचं नाव आहे मी. मायेच्या पोटी कोण जन्माला आलाय? माया तयार झाली म्हणून तर मी तयार झाला. शब्द नाही का? माया वाचा केलं मी नाहीये. हा मी तयार कोणी केलाय? मायेनं. बंगला मी बांधला, गाडी मी बांधली, घड्याळ मी घेतलं, आंघोळ मी केली, जेवण मी केलंय. हा निर्माती कोणी केली? मायेनं. आणि हाच तिचा नवरा तिच्या पोटी जन्माला आला. मायेच्या पोटी नवरा जन्माला आला. त्या नवऱ्याचं नाव आहे गेलं बॉम्बाला कीर्तन मी. आणि आता पोरं हिला नाही झाली, हिच्या नवऱ्याला झाली. ऐका आता कोणला? मीला. मीला पोरं झाली आणि पोरं थोडी तिडकी नाही झाली, 12. आता त्या 12 पोरांमध्ये हिला 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. कोणला? मीला. ऐका पोरं मोजा तुम्ही आता. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 6 पोरं आणि 6 पुरी. नवराईच्या पोटी जन्माला आला मीला पोरं झाली 12. 6 होते पोरं आणि 6 होत्या पुरी. आणि त्यांनी केला याचा तमाशा. आता एवढी घाण याच्यात राहिलं, भजन काला करीन मारा? महिला मंडळ, एक प्रश्न आहे तुम्हाला, निवांत उत्तर द्या. मी 2 मिनिटं बसून घेतो. या महाराष्ट्रात पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. नाही, पावडरीने कधीच बाई. नवरा बायको आहे, 6 पोर आहेत, निम्याला कपडे आहेत, निमे उघडेच आहेत, पण ठणठणीत झोपत आहेत ना. एवढ्या काडक्या गोळा करतात, पावशे डाळीचं पीठ आणतात, 2 चपात्याचं पीठ आणायचं, जाड चपात्या करायच्या, नवरा बायको ते 2-4 पोरं खातात, रिलॅक्स. काही आहे का टेन्शन? इथं बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम भोपळा, संडासात बॅटरी, बाथरूम मध्ये बॅटरी आहे आणि त्याचीच सावली पाहून मागं सरकतो. पडलं जिन्यावरून खाली गेलं, खोब्यात होते. काय माझं? कारण त्या बिचाऱ्याकडे संपत्ती नाही पण आनंद आहे. पोरांना शपला नाही, उघडे पण किती उड्या हाणतात मस्त. आपलं पोरगं उड्या हाणत कधी? आपलं एवढंच आहे, चष्मा आहे त्याला. 2 टीचर दिसतात त्याला, 2 टीचर. ती वर्गात गेलं तर ती टीचरला म्हणतात तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? त्याला 2 टीचर दिसतात. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्यालाही 4 दिसत. खायला नाही, आहार नाही. तुमचं काय मत आहे बोला? आजपासून ध्यानात ठेवायला आणि साहेबांच्या कार्यक्रमात 1 महिनाभर तुम्ही घरचं खा, 1 महिन्यात तुमचा 1 रुपया सुद्धा डॉक्टरचं बिल होणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? युक्त आहार सापानं मिठी मारली का आनंद गेला आणि अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद. आणि ह्या दोन्ही गोष्टी गेल्या म्हणून ह्या परिवाराने एवढा मोठा मातृपितृ सोहळा केला. आता अजून थोडं किचकट आहे, आता अजून थोडं किचकट आहे. तुम्ही म्हणाले पहिलंच सूत्र ना मला, आता याच्यापेक्षा किचकट काय सांगतात?
लई बारीक आहे. ऐका तिसरी कोण आहे आनंद गमावणारी. तिसरी एक कोण आहे माहितीये? ऐका दादा हो ऐका दादा हो ऐका दादा हो ऐका दादा हो ऐका दादा बंद झालं ते. मी नावाच्या सापानं मिठी गोरी होऊ शकत नाही. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असती तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी खोटी ठरली असती. माऊलीची भाषा आहे. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. म्हणजे काळेपणा आणि गोरेपणा कधीच धुवून निघत नाही. पण प्रॉब्लेम आता मी तुमच्या पुढे सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं बरं का आपल्याला राग येईल. तुमचं मा भांडण व्हायला बसले. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा. फोटोत गोरा आणि इथं सावळा. मग हाच घोटाळा झाला. इंस्टाग्रामवर ज्या पुरी पळून जातात ना त्याचं हेच कारण आहे. बंगरी माणसं देखली दिसतात. मग ह्याचे लोक फोटो काढतात. कुत्रे बस बोकडे बस शिळी बस असे कुठे तंगडीवर कर फोटो काढायचे आणि ते फोटो कुठे टाकायचे. आणि बोला ना व्हॉट्सअपला. आता हे पुरी पागल यांना एखादा फोटो आवडला हाय हाय एच आय हाय ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. म्हणून कधी मुलींचा अभ्यास करा तुम्ही. विश्वातली कोणती मुलगी घ्या तुम्ही. ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करणार नाही. कधीच नाही. पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी छपरी गावठी भाषेत भंगरी. मोटरसायकलचे पारतो खोलून इकितो आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नटपात. आता याला पोरं झाली 12. लई घोटाळा आहे बरं का. कोणची पोर आहे ती? गेलं बा मला मीची आणि त्याची बायको बस फिट बसलं कीर्तन माया. आणि तिच्या आता 12च्या 12 पोरं ऐका 6 पोरं आणि पहिलं पोरग एक काम आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या पोरा सोरांच्या पोरांच्या शरीरात जर काम तयार झाला नीट आहे का बरं का तो डोळ्यावाट्या बाहेर पडतो. नीट आहे का बरं का. शरीरात काम तयार झाला की तो डोळ्यावाट्या बाहेर पडतो. आणि डोळ्यात एकदा पाप आलं की डोळा काही करीत नाही. ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं का 10च्या 10 इंद्रियाला ते पाप खवळून देतं. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. हा ज्ञानेश्वरीचा गाथा इथं चालत नाही. एकदा इंद्रिय खवळले का 7 गोष्टी घडतात. ऐका कोणत्या. एक कामातुर माणसाला नीट आहे का. कामातुर माणसाला पहिली गोष्ट आहे वय नाही. कामातुर माणसाला जात नाही. कामातुर माणसाला नाथं नाही. कामातुर माणसाला शील नाही. कामातुर माणसाला कुळ नाही. आणि कामातुर माणसाला लाज नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं पहा. अजून 10 मिनिटात बधीर व्हायचं नाही. आणि काम एकदा जर खवळला तर त्याच्या पुढचं आहे का बरं का. आता काम शरीरात तयार झाला इंद्रिय सगळे खवळले नको ती घटना घडली. आणि काम जर पुरा झाला नाही
नीट ऐका बरं का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. नीट ऐका, तुम्ही जेलमधले जर आरोपी तपासले तर 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग सांभाळला नाही म्हणून आहेत. ते वाईट नाही आहेत, वाईट नाही, फक्त ती 2 मिनिटाची त्यांची रे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. आम्ही जेव्हा जेलमध्ये आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो, जेव्हा आरोपी कीर्तनाला बसतात आमच्या, ढसा आरोपी रडतात. कारण माहिती का काय, कर्म 2 मिनिटाचं आहे पण जिंदगी आयुष्याची संपली. त्यांना तो पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढच्या आठवड्यात आहे पुन्हा एरोड्याला, त्यांना ती त्यांचा दोष नाही आणि ते बिचारे वाईट नाहीच आहे ना. एक वाक्य सांगा, 2 मिनिटाचा राग जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. कर्म 2 मिनिटाचं आहे. कर्म काय, कर्म किती मिनिटाचं आहे? 2. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर बोकस, मुगशील तो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो ते जाऊ दे, पण ते 10 लाख खर्चायचे कवा? काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. बारीक आहे का? आणि ज्ञानोबरायचं दुसऱ्या त्यात असं म्हणणं आहे, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, इंद्रिय जे म्हणतील ते पुरुष करतो. आता याच्यापेक्षा थोडं किचकट आहे. तयार कोण झाला? काम. नीट ऐका, तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला? क्रोध. ऐका नीट, पण काम जर पुरा झाला म्हणजे तृप्त झाला, काम जर तृप्त झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावी असा लोभ तयार होतो. का किती कठीण खटका आहे. तयार झाला काम, तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला? क्रोध. आणि काम पुरा झाला का तीच गोष्ट मला वारंवार मिळावा, आणि ती गोष्ट त्याला जर मिळाली, लोभ वाढत जातो आणि माझ्यासारखा कोणी नाही असा दंभ तयार होतो. आणि दंभ तयार झाला का हे मीच करू शकतो असा अहंकार तयार होतो, आणि माझ्यासारखा कोणीच नाही असा मत्सर तयार होतो आणि जीवनाचा नाश होतो. माणसं म्हणते तो माणूस बरबाद का झाला, तसं नाहीये. मला कुणी कुणाला बरबाद करायला मोकळं आहे का? तुमचं कर्म तुम्हाला बरबाद करते, लोक काला बरबाद करते. आणि इंद्रियचं वाक्य ऐकायचं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही नाही नाही, कर्माला माफी नाही. थोडा काळ आहे पण बदला नक्की आहे. बदला नक्की आहे. तुम्ही थोडी कळ काढा. महिला म्हणलं सुनबाई थोडा त्रास देते ना, देऊ द्या. जरा घालून पाडून बोलते ना, बोलू द्या. 6,000 पैसे आपटून देते ना, देऊ द्या. तुम्ही माझा ऐका, सहन करा, थोडं सहन करा. तुझ्या सुनाला अशी सून येईल का तुझ्या तोंडात दात नसताना तू त्यांचं भांडण मिटवायला असेल. फक्त दम काढ. पाया पडून सांगतो, झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. प्रारब्धात जेवढं असेल तेवढंच मिळवा. आणि तुम्ही जर झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कराल तर अख्ख्या कुळाला बरबाद कराल. ध्यानात ठेवा. पैसे मिळतात ना रोज. ए लाकडातला किडा उपाशी नाही आहे, गाळातला बिडूक उपाशी नाही आहे. तुम्ही कमावता कोणासाठी? आणि समाधान जर तुमच्या घरात नसेल तर कमवूनही काय करणार तुम्ही? तुम्ही झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. तुमच्या कपाळावर जेवढं असेल तेवढं मिळवा. तुमचं काय मत आहे? काय करणार तुम्ही? 30%, 30 लाख रुपये, 3 लाख रुपये सही करायचे घेतले, बायको फरशीवरून सटकली, 6 लाख गेले. काय करतो 3 लाखाचे? काय करतो काय 3 लाखाचे? तुम्ही करता काय? मला सांगा. जर तुम्ही एखाद्या कामात 2% काढले आणि डॉक्टरचं बिल जर 6% जात असेल, तुम्ही काढतात कशाला? आणि महाराष्ट्रात कोणी पैसे कमवलेले चालतात, फक्त कीर्तनकारानं कमवलेले चालत नाही. बाकीच्यांनी धुवून खाल्लं तरी चालतं, पण कीर्तनकारानं मागितले, बाजार मांडला. आम्या देवाचा बाजार मांडला. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. खरं बोलतो. आणि त्यामुळे माझ्या भोवती लपडे नाही, लय लपडे, रोज नवं लपडे. पुरी तर लई शिवाय देता इंदुरीकरला. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे सांगा? तुम्ही कशासाठी पाप करता? प्रारब्धात असेल तेवढे मिळवा. विषय संपला. तुम्हाला माहिती आहे, पराक्रमाने कीर्ती शिल्लक राहते. या परिवाराची कीर्ती अध्यात्माच्या वारीमुळे लांडे परिवाराची कीर्ती राहिली. नातू झाला, नातसून आल्या, नातू आले, नातसून आल्या, पण परिवार परमार्थाला चिटकून राहिला. ही श्रीमंती झाली. अभ्यास करा. नाही तर त्यांच्याकडे काय 1000 पोरं शिकतील एवढ्या शाळा आहेत.
पण वडिलांचा वसा, माझ्या वडिलाची पार्टी दिली, 40 लावली, 1.5 लाख गेले, दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण इथं बसले. कर्ज करायचं बापानं, माझ्या हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला 3 लाख म्हणजे काही लय नाही. बोला ना, बोला. 3 लाख काही लय नाही. पण माझ्या दाद्यानं जर उद्या बरं वाईट केलं तर इष्टेटीला का? बोला ना, बोला. मला का पाप करायला येतं? मी आता खरं बोलतोय म्हणजे 31 वर्ष पापच करतोय ना. इष्टेटीला का? काढी लावायची का? 2 गुंठे विका, पण दाद्याचं कर्ज फेडलं. 2 गुंठे गेली, दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर प्यायला लागला. हे पा, माया पोराची चव नका घालू, तो काही कायम पेत नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? दाद्याला आणली कोणची पोर घरात? आणू द्या, मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, त्यानं कुणाची का होईना पण तेच म्हणते आणली. आपण तर काय म्हणलोय नाही. हाय तिला पहिला एक मुलगा, मग त्याला काय होते? चाल द्या. हसण्यावारी नेऊ नका. ह्या गोष्टी माझी एक इच्छा आहे, मी मेलो तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण ये ध्यानात ठेवा, मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण आला. हा माणूस काय म्हणत होता? आता जाऊ दे, आमचा राग येतोय, पण ती काळाशी लोकांना राग येतो. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रक्ताची काडी करून हाडाची काळ. महाराज महिला मंडळ, मुलीला मुलगा जर पाहिला आला आणि तो जर पसंत नाही असं म्हणला तर घरात एकाही माणसाला वेदना होत नाही, एवढ्या वेदना तिच्या बापाला होतात. फक्त प्रश्न पडतो, तो प्रगट करीत नाही. तो रात्री झोपेत एकटा रडतो. अरे त्याला हाताच्या फोडाप्रमाणे मी जपलो, माझ्या मुलीच्या सगळ्या इच्छा म्या पूर्ण केल्या, आणि एका 1.5 दमडीच्या पोरानं माझ्या पोरीला पसंत नाही म्हणावं, असं माझ्या मुलीत काय कमी आहे याचा पश्चाताप बापाला होतो. पण तो रात्री रडतो ना, सकाळी फ्रेश होऊन सगळं विसरून जातो, कारण त्याला माहिती आहे माझ्या डोळ्यात पाणी जर घरातल्यानी पाहिलं तर घरातल्या वातावरणावर परिणाम होईल, एवढा तो सहन करतो. तुम्ही अभ्यास करा. माया नावाच्या आशीर्वाद जवळ आहे तवर लांडे परिवाराला धोका नाही. आज एवढा मोठा खर्च केल्यावर काय लागतो? काय लोक काय करतात? काय लोकांचं म्हणणं काय होतंय? लोकांना काय होतंय हे म्हणण्यापेक्षा ना झाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना फुगीरपणाच सांगा द्या, मी आयुष्यात एकादश केली नाही. काय आवला दे बा, आणि ते लोकांना सांगत आहे मी आयुष्यात एकादश केली नाही. त्याला मोठेपणा वाटतो, तसा तो नालायकपणा आहे. पण त्याला तो, आणि तरी तो काय म्हणणं माहिती, काही केलं नाही आपल्या देवाने. आता हे नको करू, केला ऍडमिट, रोट्या खाऊन आला धाब्यावरून, गॅस झाला, ऍडमिट केला. डॉक्टर म्हणले डायजेस्टिव्ह सिस्टीम लूज झाली, त्यांना लिक्विड द्या, लिक्विड आणि ज्यूस द्या, ज्यूस आणि पिठाचं पाणी द्या. त्यांना जड पदार्थ देऊ नका, आणि तोंडावाटं काहीच देऊ नका. त्यांना नळी घाला, नळी. मग इकडं नळी घातली, होता त्याच्यात होता लिक्विड, नळीत होता. एक नळी मागं काढा, एक नळी पुढं काढा. ह्या नळीला कंट्रोल झालं नाही, ह्या नळी वाटं काढा, आणि 30 दिवस नळीवर राहू द्या. एकादशी तर 24च होत्या. आमुष्या सगळं वसूल झालं का नाही? देव येतो माझं म्हणजे तुम्ही बा सर्व्हिसला असताना ना, माणसं पगाराच्या घमेंडीमध्ये आईबापाशी नीट बोलायचं नाही, कधी सोमवार नाही, एकादश नाही. मग त्यांच्यासाठी आला नवीन आश्रम निघलेत, वृद्धाश्रम. तिथे जाऊन पहा तुम्ही, आम्ही जातो कधी कधी भेटायला, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. काय पराक्रम केला तो, बरं त्याला सांगायला लाग नाही वाटत मला विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, सुईता नाही आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलंच गेला.
कर्म खुणा म्हणून मी मगाशीच वाक्य सांगितलं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. काम लबाड्या करा, लबाड्याबद्दल आहे काही नाही, पण गेम होणार. हे नाही, हे नाही, हो नाही. म्हणून मी आता आमदार साहेब आहेत, सगळी मंडळी एज्युकेटेड लोक नीट ऐका. हे कायद्याचे जे कलम आहेत ना, कलम, हे थोडे लोकांना माहीत व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. लोकांना कायद्याचे कलमच माहीत नाही, आणि कलम जर माहीत झाला तर तो गुन्हा करताना थोडा विचार करेल. तुमचं काय मत आहे? मी केलं आता पुस्तक वाचायला सुरुवात, मी वाचितच राहतो सारखा, मग वाचलं नाही तर एवढं खोल सांगू शकत नाही ना. आता तुम्हाला बदल करून टाकलं म्हणजे असं गप्पा आणून होतं कधी. आणि समजा बलात्कार आहे, बलात्काराला कलम कोणता आहे, शिक्षा कोणती आहे, ही जर त्याला माहीत झाली तर त्याच गोष्टीपासून तो दूर राहील. तुमचं काय मत आहे? आता घोटाळा काय झालाय, पाप करताना, खून करताना, बलात्कार करताना त्याला गव्हर्नमेंट आहे, आणि त्या गव्हर्नमेंटीत त्याचं काय म्हणणं माहिती आहे का, त्याला काय होतंय, एक येऊ सुटून, आणि दोन जिरू त्याची. पण ते तसं घडत नाही, त्याला स्टडीज पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. चोरी केल्यावर, बलात्कार केल्यावर शिक्षा काय, हा कलम त्याला माहीत पाहिजे. तो त्या गोष्टी, बायको जाळून मारल्यावर काय होतंय, त्याला कलम पाहिजे. त्याला एकटा जात नाही, घरदार जाते, 20 वर्ष जाते, पैसे किती जातात, याचा थोडासा अभ्यास लोकांना पाहिजे. तुमचं काय म्हणणं? म्हणजे तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट वागलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगा व्हायला म्हणलं, तुम्ही तुमचा मुलगा आहे ना, फक्त लग्नापर्यंत सांभाळा बस. एकदा पिवळा झाला ना, बायकोच ताब्यात ठेवून टाका, देऊन टाका. वाचलं तुम्ही कुठं काही पान स्टॉल, वाचलंय तुम्ही काही का ढाबा, वाचलं तुम्ही काही का बार. मग काही एकटी मिळली नाही, खानदान घेऊन मिळली, कारण तिला विंचू चावला होता. कोणता? अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच विंचू चावलाय, अहंकार. आणि अहंकार ना, तो एकटा मरत नाही. कधी ध्यानात, धृतराष्ट्र एकटा मेला नाही, 100 पोरं घेऊन मेला. नुसता 100 पोरं घेऊन नाही मेला, खानदानच घेऊन मेला. एकटा मेला नाही धृतराष्ट्र, 100 पोरं गेली, तोही गेला. कौरव नावाची वस्तू गेली. कुणामुळं? एकट्या धृतराष्ट्रामुळे. आणि तेव्हाच 5 गावं घेतली असते, मिटून टाकलं असतं तर काय प्रॉब्लेम होता. पण हाव बरं, मिटवायला काय तुबळा माणूस गेलता का? कृष्ण गेलते स्वतः, गोपाल कृष्ण. काय तंटमुक्ती अध्यक्ष गेलताय, स्वतः गोपाल कृष्ण गेले. बाबा 5 गावं मिटून घे, त्यांना देऊन टाकन, विषय मिटून टाकते. नंगाटे तुझा कार्यक्रम करते, तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय. त्यांची बायको तुम्ही उडीत आणली, त्यांना विषयची लाडू चालले, जरा सावध होय. हा म्हटला चहा पिऊन उठ. तरी जाताना गोपाल कृष्णांचं वाक्य आहे. काय वाक्य माहिती का? आता युद्ध होणार आणि मी त्यांच्या बाजूने असणार. एवढं तर अक्कल हो. मेलं ना, वव्या झाल्या त्याला. चंद्र तेथे चंद्रिका, तू जाणार, आणि मेलं. आणि सुईचं मेलं नाही. एका वाक्यात ऐकायचं का? भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, अरण्यात जळून मेला, जळून. हप्त्यावर JCB घेणारे नीट ऐका. भारताचा सम्राट, भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, अरण्यात जळून मेला. पुढे ऐकायचं का? आणि 22व्या वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर साक्षात देव रडले. देव रडले, आई साहेब रडल्या. दोन्ही गोष्टी डोळ्या पुढे आणा. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणसाचा आनंद गेला. मग जुनी माणसाच्या घरात सर्व्हिसला आहेत, त्या घरात जेवताना कचकच आहे, सारखी भांडणं, नुसता पैसा, जेवण नाही, स्कूटीवर जायचं, त्या रोट्या घेऊन यायच्या 6 त्या हायवेला मिळत त्या, आणि त्या रोट्याला ती लाल एक बाटली मिळते, ती दरिद्री सॉस का सास काय म्हणते ते, आणि ते त्याला चोलायचं रोल करून. हे जगण्यात मजा आहे का? कुकर लावायचा नाही, भात करायचा नाही, चांगलं दर्जेदार खायचं नाही. काय हलकट जगण्याला किंमत आहे. काही तर बंगल्यातून निघतात आणि हातगाडीवर पोहे खातात. अरे बंगला का मरायला मानला जातो तुला, तुझ्या बायकोला पोहे करता येत नाही. हलकट क्वालिटीचं ते लगेच कागदावर पोहे घेतं. चेंज माती खाय, चेंज खातो. अरे एक वाक्य सांगा, याला खायला नाही आणि याची जर मजा नाही तर याचं करायचं काय? काय करायचं? महिला म्हणजे गुलाबजामू पोरांना घरी केले पाहिजे, काजू पोरांना घरी केले, काजू बदाम आणून शिरा पोरांना घरी केला पाहिजे. सकाळी उठल्या आंघोळ झाल्याबरोबर पोराला एक चपाती त्यावर दुधात 10 वाजेपर्यंत खा. इडली दरिद्री नाही.
पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्याच्यावर जर आमचा वारकरीच वाढला ना, तुकरी सगळं ढाणी इडली नाही काय तरी खातात लोक. ती मॅगी 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 का काय आहे ते, ती सजवली का लांब पांढरी गांडूला तयार होते. आणि 60% लोक संध्याकाळी त्या एवढ्या एवढ्या गाड्या लावले रस्त्यावर त्याच्यावरच जेवत येतो. आणि मग गोळ्या म्हणजे शुगर बीपी याचं कारण काय, शुगर व्हायची गरज आहे तुम्हाला? आता इथं जर चेक केलं ना याच्यात लोक 40 लोकांना शुगर निघाल्या याच्यात माझ्या पुढे बसलेल्यांना. काय रोग झाला तुम्हाला? आता जर कीर्तनावर डॉक्टर आणला नांडे साहेबांनी एवढ्या महिला चेक केलं ना, 20 बाया येड्या निघतील याच्यात. येड्या तुम्ही आणा डॉक्टर. कशापाई माहिती का? या घरातल्या मालिकांपाई. त्या मालिकांनी घरांचा फार तमाशा केला. तुमचं काय मत आहे? कोणी बोला ना, कोणी त्यानुच त्या थोबाड वाचू असो मालिका पाहिजे. अरे काही आकलीचा भाग आहे का नाही? मालिका काय सांगते कळतं तुला? मालिका म्हणते सर्व पात्र मला काल्पनिक आहे, आणि जर असं घडलं तर तो योगायोग आहे. एवढी ताकद नाही का? ती मालिका पाहते, नवऱ्याला म्हणते खाऊ कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आजच्या भागात ती बाई दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या नवऱ्याला कळलं काय होईल, काय शंका आहे? हा म्हणला ते मरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. काय आणि त्याच्यामुळे आनंद गायब झालाय. तुमचं काय मत? दोनच झाले बरं का, मी नावाचा साप आणि अहंकार नावाचा विंचू. आणि हे दोघं जर गेले तर जीवनात आनंद आहेच. रस्त्याच्या कडेला भिकारी वाहतात मारा, एवढी झोपडे एवढी झोपडे.